नमस्ते. आज आपल्याला बिकानेर कंपनीचे पापड बनवायचे. त्यासाठी लागणारे साहित्य पहा. मूग डाळ अर्धा किलो आहे, उडीद डाळ अर्धा किलो आहे, 12 ग्रॅम मिरी आहे, 25 ग्रॅम मीठ आहे, 40 ग्रॅम पापड खारे, 1 चमचा हिंग आहे, 250 ग्रॅम पाणी आहे. एवढं यासाठी साहित्य लागतंय. आता हे माझी घरची गिरणी आहे, त्याच्यातच मी बारीक करायला टाकणार आहे. आणि मिरी जरा आबडधोबड बारीक करायची. गिरणी चालू करते. डाळ बारीक होईल. आता काढून घेऊया. पीठ पण बारीक झालेलं आहे. किती पटकन बारीक झाले. 5 मिनिटात पीठ पण बारीक झाले. आता मळून घेते. थोडं पिठी लावण्यासाठी काढून ठेवते. मिरी घालूया, मीठ, पापड खार, हिंग. मिक्स करून घेते सगळं. आता मिक्स करून झालेले पाणी टाकून मळून घेऊया. पाणी थोडंफार जास्त लागलं तरी टाकता येते, पण पहिलं प्रमाणात घेतलेलं चांगलं. ते बिकानेर कंपनीचे पापड मी 20 वर्षे लाटलेले. सोमवार पेठेत नरपतगिरी चौकामध्ये या कंपनीचा कारखाना होता. रोज मी कमीत कमी 15 किलो पापड लाटायचे बिकानेर कंपनीचे. ते 1 किलो 80 लाट्या बसायच्या. ज्यावेळेस मी करायची त्यावेळेस ते 1 रुपया 40 पैसे किलो होते पापड करायला. मळून झालेलं आहे. आता पीठ जरा घट्ट मळायचं, सैल मळायचं नाही. सैल मळलं तर पापड व्यवस्थित होत नाही. त्यासाठी थोडं घट्ट ठेवायचं. आपल्याला व्यवस्थित पापड लाटता आलं पाहिजे असं. लाटताना थोडी पिठी लावायची खाली. पापड आता आपले सगळे लाटून झालेले. आता जरा सुकवायचे. पापडाला काही जास्त कडक ऊन लागत नाही. त्याला थोडस आपलं आंबट ओले सुकवायचे असतात आणि अधूनमधून त्याला बाहेरची हवा द्यायची असते, म्हणजे भुरा लागल्यासारखे होत नाही. एकदम कडक वाळवले त्याचे तुकडे होतात ना, जास्त कडक वाळवायचे. अशा प्रकारे पापड आपले तयार झालेले.
आता वाळायला घातलेले आहेत. 1 किलोत माझे 65 पापड झालेले आहेत. ते बघा किती छान झालेले आहेत, एकसारखे. कलर किती सुंदर आलेला आहे. पिठाचा गोळा तयार होत आल्यावर थोडस त्याला तेल लावायचं. तेल काय जास्त लागत नाही, फक्त आपली 5 बोटं तेलात बुडवायची आणि ती त्याला लावायची. आतापर्यंत तुमचं मला खूप सहकार्य झालेले. इथून पुढं पण मी तुम्हाला अशाच रेसिपी वेगवेगळ्या दाखवत जाणार आहे. तुम्ही पण ह्या प्रमाणात असेच पापड करून पहा, खाऊन पहा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.